काय कसं काय झालं आणि नेमकं? मला तेव्हा आला मी उठलो. बरं. तिथे आमच्या अंगावर सगळे होते. तुमच्या तिच्या अंगावर. बरं मला ते उठलं की मी झोपत होती. माहितच नाही. बरं. मोहायच्या ढाला साप समोर असल्यानंतर किंवा तुमच्या अंगाच्या आसपास असल्यानंतर सुद्धा स्वतःहून कधीच चावत नाही, पण त्याला धक्का लागला किंवा दबला तर त्यावेळेस साप चावायचे चान्सेस असतात. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे वडगाव सरहद गावात, तालुका मंठा, जिल्हा जालना. डोईफोडे यांच्या घरी, यांच्या घरात 1 वाजता ती थैली जी ना, साप दिसला यांना. हो ती गादी खाली केलाय पॉकेट. खालून गेलाय का? हो ती गादी खाली नाही तर त्या थैली नाही, तर गादी खालीच आहे पॉकेट. रात्रीचा 1 वाजून गेलाय. बघूयात कुठला साप आहे तो. स्टेडियम 2 विटा घे बरं बाळा. पिशवी सेट करून घेतली. बघूयात कुठला साप आहे. माझी शंका फक्त खरी ठरवली. साप तर दिसलाय. ठीक आहे, गाडी उडा तिकडे. बोले मोबाईल झाले बाबले हॅलो मोबाईल झाले आडवास धरायचा. आहे भारतीय नाग, जो एक विषारी साप आहे. एवढं नाही भाई आता साधारण शूटिंग करून लिहायची. पुढे पक्षाच्या शोधात रात्रीच्या वेळेस साप असे घरात दिसतात. काय करायचं? जा तिकडे. गेलं का काही शूटिंग घेतली तुझ्या मोबाईल मध्ये घेतलं का? पायाच्या अंगठी आवाज असतात पाय. कोण ताईच्या ह्याच्यावर गेला? बोला ताईंना एक मिनिट इकडे. पाहिलं नंतर काय नाव का तुमचं? माझं नाव काशीनाथ डोईफोडे. काशीनाथ डोईफोडे. काय कसं काय झालं आणि नेमकं? मला तेव्हा आला मी उठलो. बरं. तिथे आमच्या अंगावर सगळे होते. तुमच्या तिच्या अंगावर. बरं. मला ते उठलं की मी झोपत होती. माहितच नाही. बरं. मोहायच्या ढाला हाताला लोटाव असं उठलो अंगावर पुढे तिच्या अंगावर गेला लगे. इथून असा आला, डबल असा आला पुन्हा असा गेला, पुन्हा असा गेला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की सापाच्या अंगावर पाय पडल्याशिवाय किंवा हात पडल्याशिवाय साप चावत नाही. आपल्याला भीती वाटते सापाची, कारण आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नाहीये. तर आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, साप घरात आला कुठून? हे जे आपल्या दरवाजाला ज्या खिंडी आहेत ना, त्या खिंडी सगळ्यात पहिले बंद करून घ्या. म्हणजे मला शंका होती की हा दुसरा विषारी साप आहे मण्यार, तो असेल, कारण तो युजली माणसाच्या पांघरणात वगैरे शिरणारा साप आहे. तर तुमचं नशीब चांगलं आहे की तो साप नाहीये. हा नाग आहे. हा चावला असता तुम्हाला कळालं असतं. मण्यार साप असा आहे की जो झोपेत चावल्यावर कळतही नाही. म्हणजे आता काही दिवसापूर्वी तुम्ही ऐकली असेल, देऊळगाव कुंडपाडमध्ये मुलगी गेली. हा, तिला मण्यार चावला होता. झोपेत चावला तो, तिला कळाला नाही. सकाळी अचानक उलट्या झाल्या, ऍडमिट झाली, एक्सपायर झाली ती. तर अशी घटना आपल्यासोबत घडू नये याच्यासाठी सगळ्यात महत्वाची काळजी ही घ्यायची की दरवाजाच्या ज्या खिंडी आहेत त्या सगळ्यात पहिले सगळ्या बंद करून घ्या.
म्हणजे हे किती महत्वाचं हे लक्षात आलं का तुमच्या अंगावरनं गेला साप पण त्यांनी काही केलं नाही. केलं नाही. हा. तर आपली जी भीती आहे म्हणजे साप दिसल्यावर आपण जे काही घाबरतो तर ती दिसल्यानंतर घाबरायचं नाही, जेव्हा दिसत नाही तेव्हा घाबरायचं. हा. म्हणजे चुकून त्याच्या अंगावर हात पडला, पाय पडला, त्यावेळेस मात्र साप 100% जातो. आपल्या घरात उंदर आहेत, उंदर खायला साप आपल्या घरात येतो. तर घरात न येण्यासाठी हे शिकारीसाठी रात्रीच्या वेळेस साप बाहेर निघतात. हा. तर सगळ्यात पहिले दरवाजाच्या ज्या फटी आहेत हिंदी येतं. त्या खिंडी ज्या आहेत त्या सगळ्या बंद करून घ्या, जेणेकरून अशी कुठली दुर्घटना घडणार नाही. आणि एवढ्यावर जर साप चावला तर माणसाचा जीव 100% वाचतो. तात्काळ दवाखाना गाठायचा, सरकारी दवाखाना. हा. तिथे ह्याचं औषध अवेलेबल असतं. ते औषध तुम्हाला लावतात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवतात. हा. तर सांगितलेल्या गोष्टींची थोडीशी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. काय मित्रांनो, काल रात्री 6:15 वाजता काशीनाथ डोईफोडे यांच्या घरी पकडलेला भारतीय नाग छोटंसं पिल्लू आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही ऐकलंच असेल की त्यांच्या पत्नी झोपलेल्या होत्या, गाढ झोपेत होत्या. आणि ते स्वतः काशीनाथ जे आहेत ते बाथरूमसाठी उठून बाहेर गेले होते. नंतर जेव्हा मध्ये आले तर त्यांच्या मिसेसच्या अंगावरनं हा साप जात होता. पण नशीब त्यांनी आरडाओरडा केला नाही. आरडाओरडा जर केला असता तर त्या घाबरून उठल्या असत्या आणि एखाद्या वेळेस सर्पदंश व्हायची भीती वाढली असती. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट ही की बाबा साप समोर असल्यानंतर किंवा तुमच्या अंगाच्या आसपास असल्यानंतर सुद्धा स्वतःहून कधीच चावत नाही. पण त्याला धक्का लागला किंवा दबला तर त्यावेळेस साप चावायचे चान्सेस असतात. विषारी असलेला साप भारतीय नाग, इंग्लिश नाव इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा. न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं याचं. चावल्यानंतर चावलेल्या जागेवर आग होणे, तिथे सूज येणे हे प्रकार होतात. त्यानंतर अर्ध्या तासाने बाकीचे सिम्पटम्स यायला सुरुवात होतात, ज्यामध्ये गळा आवळून येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, पोटात मळमळणे, डोळे आपोआप बंद होणे. सगळे ज्या पॅरालिटिक सिच्युएशन्स ज्या आहेत म्हणजे न्यूरोटॉक्सिक वेनम असल्यामुळे जे मानवी शरीराची जी मज्जासंस्था आहे ती आपली डॅमेज होते. त्यामुळे कुठेही अडगळीच्या ठिकाणी डायरेक्ट हात घालू नये. बाहेर अंधारात बाहेर जाताना हातात टॉर्च घेऊन जाणे. पायात शेतात काम करताना पायात बूट घालणे. ह्या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली तर आपल्याला सर्पदंश होणार नाही. आणि एवढ्यावर जर सर्पदंश झाला तर तात्काळ सरकारी दवाखाना गाठणे हा त्याच्यावरचा एकमेव इलाज. विषारी साप भारतीय नाग, त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपण बोललो. दिला मित्रांनो सोडून या सापाला ह्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.